नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील 9वा हप्ता खात्यात कधी जमा होणार आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या शेतकरी बांधवांकडून विचारण्यात येत आहेत। परंतु मित्रांनो, 23वा हप्ता मिळण्यापूर्वी केंद्र सरकारने नियम हे खूप मोठ्या प्रमाणावर कडक केलेले आहेत आणि यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच, ज्यामुळे अनेक शेतकरी या हप्त्यापासून मुकणार देखील आहेत। त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सर्व महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यामध्ये मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी काही अटी देखील घालण्यात आलेल्या आहेत। PM किसान योजनेच्या अंतर्गत आता eKYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। PM किसान योजने मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे। घरबसल्या देखील तुम्ही याच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून करू शकता आणि मे महिन्याच्या अखेरीस जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली eKYC पूर्ण करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। असे स्पष्ट देखील शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। जर तुम्ही eKYC केली नाही तर तुम्हाला हा जो पुढील 23वा हप्ता आहे तो मिळणार नाही। त्यामुळं ज्यांची KYC बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपली KYC करून घ्यायची आहे। तसंच याच्या माध्यमातून तुम्हाला 23वा हप्ता मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजेच eKYC करावी लागणार आहे। ती जर तुम्ही eKYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। यापुढील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा म्हणजे की ॲग्री स्टॉक आणि फार्मर ID कार्ड ही सर्वात महत्त्वाची अट देखील घालण्यात आलेली आहे। कारण फार्मर ID लँड सीडिंगचा डाटा अचूकपणे अतिशय आवश्यक करण्यात आलेला आहे। 20 मे 2026 पूर्वीच ॲग्री स्टॉक पोर्टलवर फार्मर ID नोंदविण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले होते। त्यामुळे तुम्ही अजूनही लवकरात लवकर नोंदणी करणे गरजेचे आहे, जर तुम्ही आतापर्यंत नोंदणी केलेली नसेल तर। मागील 22वा हप्ता हा सरकारने सवलत म्हणून दिलेला होता। हा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला होता, परंतु ज्यांचा फार्मर ID जनरेट झालेला आहे, परंतु मित्रांनो आता 23वा हप्ता हा फक्त ज्यांनी फार्मर ID कार्ड बनवले आहे त्यांनाच मिळणार आहे। त्यामुळे मे महिन्याच्या शेवटपर्यंत ॲग्री स्टॉक पोर्टलवर नोंदणी करा। यासोबतच घरात एकापेक्षा जास्त लाभार्थी असणे किंवा कुटुंबात सरकारी कर्मचारी असणे अशा नियमांची आता कडक तपासणी देखील सरकारकडून करण्यात येत आहे। अगोदर सरकारच्या माध्यमातून येथे दुर्लक्ष करण्यात येत होते, परंतु आता हा PM किसानचा 23वा हप्त्यासाठी फार्मर ID कार्ड हे बंधनकारकच केलेलं आहे। त्यामुळं तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर येथे लक्ष देणे गरजेचं आहे, कारण की हे सरकारकडून पुन्हा एकदा तपासणी सुरू झालेली आहे। याच्या माध्यमातून अजून देखील लाखो शेतकरी अपात्र करण्यात येणार आहेत। तर आता वळूया महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेकडे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्येच मिळणे अपेक्षित होते, कारण की मार्च आणि फेब्रुवारीमध्ये मिळेल असे सांगण्यात देखील येत होते, परंतु अजून देखील याबाबत कोणतीही निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे देखील या संदर्भात प्रश्न विचारण्यात येत होते। पण आता राज्य सरकारने 2026-27 साठीच्या निधीची भरीव तरतूद करण्यात आलेली असून आता यासाठी निधी देखील मंजूर झालेला आहे। पण ओपन, SC, ST अशा तिन्ही प्रवर्गासाठी वेगवेगळ्या निधीचे वितरण देखील करण्यात येणार आहे आणि यासाठी सरकारने मंजुरी दिलेली आहे। या संदर्भात सरकारचा शासन निर्णय देखील आपण आपल्या ग्रुपला टाकलेला आहे, तेथे जाऊन देखील तुम्ही पाहू शकता। आणि आता ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। आणि आता उरला सर्वात महत्त्वाचा प्रश्न की नेमके शेतकऱ्यांना पैसे कधी जमा होणार, कारण की शेतकऱ्यांकडून थेट तारीख सांगा अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारण्यात येत होते। पण तर मित्रांनो, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती PM किसानचा 23वा हप्ता आणि
हा 23वा हप्ता 2,000 रुपये हे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती देखील सध्या सर्व प्रसारमाध्यमांमधून दिली जात आहे. तसेच न्यूजच्या माध्यमातून देखील हीच बातमी देण्यात येत आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता राज्य शासन स्वतंत्रपणे तयारी करत आहे. याच्या वितरणाबाबत याची संपूर्ण अपडेट देखील आपण या अगोदर देखील पाहिलेली आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की तुम्हाला फार्मर ID कार्ड आणि eKYC ही लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. कारण की जर तुम्ही eKYC केली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर eKYC करून घ्या आणि फार्मर ID जर काढली नसेल तर त्यासाठी नोंदणी करून घ्या. PM किसान योजनेचे जे ॲप आहे त्याच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन देखील तुम्ही eKYC करू शकता. आणि जर तुम्हाला काही समस्या आली तर तुम्ही PM किसान योजनेच्या बाबतीत अधिकाऱ्यांना देखील तालुका स्तरावर भेटू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.